60 पेज. हॅलो, हे बघा, तो धडा तर मी घेणार आहे तुमचा, पण त्याच्या आधी असो धातू तुम्हाला सांगितलं होता पाठ करायला, आठवते? कुणाकुणाचा पाठ झाला? हो मिस. मिस माझा. मिस माझा. लट प्रसाद आणि लकार, पूजा. फक्त लट लकार. हॅलो मंजिरी, मिस लट लकार म्हणून दाखवशील असं धातू. हो मिस. बोल. अस्ति स्तः सन्ति, असि स्तः स्त, अस्मिन् अस्मि स्वः स्मः. शाबास. आता मंजिरीने म्हटलंय म्हणजे बहुतेक सगळ्यांचं पाठ झालं असेल. हा, आता त्याच्या पुढचं लंग लकार पाठ करायचंय आज. लंग लकार आणि लोट लकार. आता मी म्हणते माझ्या पाठोपाठ म्यूटच ठेवा, पण तुम्ही पण म्हणा. लंग लकार बघा. आसित अस्ताम आसन, आसिही आस्तम आस्तो, आसम आस्व आस्मो. कळलं? कोण मला वाचून दाखवेल? सोहम जैन. मिस मी वाचू. कोण? मिस अनन्या. वेदश्री वाच. वेदश्री वाच. आसित आस्ताम आसन, आसिही आस्तम आस्त, आसम आस्व आस्म. आता बघ वेदश्री, तू काल नव्हती, पण काल आम्ही लट लकार पाठ करायला सांगितला होता हा सगळ्यांना. कळलं? हे ते पाठ कर. आणि हे तुम्हाला आठवतंय का खरं हे आपलं आधी झालेलं होतोय. हॅलो, बघ आता होते का बघ? हॅलो. हो मिस. अजून हो मिस. कापतोय आवाज? हो हो मिस. मिस. अरे बापरे, थांब जरा 1 मिनिट. हा, येईल 1-2 मिनिटांनी येईल. आपोआप आवाज सगळ्यांना. शांत राहा फक्त. अनन्या, तू आता मला लोट लकारचे मी वाचते आणि मग तू वाच. मी आधी वाचून दाखवते. लोट लकार. अस्तु स्ताम संतु, एधी स्तम स्त, असानी असाव असामो. बोल बाळा. हो मिस. अस्तु स्ताम संतु, एदी स्तम स्त, असानी असाव असाम. शाबास. हे 2 पाठ कराल. पूजा प्रसाद आलेत ना? हो मिस. हा, मग हे पाठ करायचंय सगळं. आपल्याला हे 10वीत उपयोगी पडणार आहे. आणि मी तुम्हाला मुद्दाम 2च का 3रं पण सांगून टाकू? विधिलिंग लकार, म्हणजे असं धातू पूर्ण होऊन जाईल पुढच्या आठवड्यापर्यंत. चालेल? बघा आता मग विधिलिंग लकार म्हणजे मग पुढच्या आठवड्यात आपण क्रू धातू करूया. विधिलिंग लकार बघा. स्यात स्याताम स्युहू, स्याहा स्यातम स्यात, श्याम स्याव श्यामो. अवघड आहे जरा. प्रसाद वाचून दाखव मला. स्यात स्याताम स्युहू, स्याहा स्यातम स्यात, श्याम स्याव श्याम. कळलं? म्हणजे आता मी सगळ्यांना वाचून दाखवू म्हणजे एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, पण सगळ्यांना कळलंय ना काय पाठ करायचे? लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार, हे 4ही असं धातू पाठ करायचा आहे. असं म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, सांगा. असं याचा अर्थ काय? टू बी. शाबास. टू बीचं रूप आहे. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की नाही, इज आर वॉज वे, टू बीचं रूप आहे. पण ते अगदी महत्वाचं आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला पान क्रमांक 60 आहे. ती गोष्ट मी काल तुम्हाला सांगत होते बघा, ती अर्धी झाली आपली. पण कोणाला आठवती हो अर्धी झालेली गोष्ट?
काय काय थोडस तरी आठवतंय का बघा, कोण सांगू शकेल? हॅलो सोहम फडके, सांगू शकशील? हॅलो सोहम. मी सांगू? कोण? जैन? हो. जिनय जैन ना? हो. सांग. एक काल जे नव्हते त्यांनी बघा, ऐका. धड्याचं नाव काय आहे? पितृभक्त नचिकेत. हा, आता म्हणजे काय? नचिकेत हू वॉज डिवोटेड टू हिज फादर. हा, आता जिनय जैन आपल्याला गोष्ट सांगतोय, सांग. वाजश्रवा नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने विश्वजित यज्ञ केला होता. शाबास. जेव्हा तो यज्ञ संपला तेव्हा त्या ब्राह्मणाने दान दिलं. तर त्या दानात त्याने त्याची सर्व प्रिय वस्तू दान मध्ये दिली. नाही बघा, एक मिनिट. प्रिय वस्तू द्यावी असं असतं, पण त्यांनी काय केलं? ज्या दूध देण्याला असमर्थ आहेत, म्हाताऱ्या झाल्यात, अशक्त आहेत, अशा गायी त्यांनी ब्राह्मणांना दान दिल्या. कळलं? प्रसाद, त्याच्या पुढचं सांगशील? हो मिस. हा बोल. मग मिस त्याच्या मुलाने हे पाहिलं आणि त्याला कळलं की त्याचे वडील चांगलं करत नाही आहेत. शाबास. म्हणून तो त्याच्या भावाकडे गेला आणि म्हणाला की बाबा, तुम्हाला सर्वात प्रिय कोणती वस्तू आहे? मग तो वाजश्रवा म्हणाला की तू. मग तो म्हणाला की मग तुम्ही मला कोणाकडे दान कराल? तर मग तो वाजश्रवा रागाने म्हणाला की मी तुला यमाकडे दान करीन. बस, आहे की नाही? आणि मग याला कळलं, नचिकेतला कळलं की वडिलांनी आपल्याला, आता वडिलांची आज्ञा आहे म्हटलं की तो काय केलं त्यांनी? तो गेला यमाकडे, यमपुरात गेला. 3 दिवस तिथे थांबला तो. काही खाल्लं नाही, प्यायलं नाही, असं थांबला. आणि इथपर्यंत सांगून झालं होतं माझं, आहे की नाही? मग 4थ्या दिवशी यमपुराला आला. तोपर्यंत यम तिथे नव्हता, बाहेर गेला होता. आणि भुकेलेला, तहानेलेला असा पाहून तो यम त्याला म्हणाला, बाळा तू 3 वर माग, 3 दिवस उपाशी राहिलास. कळलं की नाही? तेव्हा त्यांनी पहिला वर कोणता मागितला असेल तर आपल्या वडिलांचा राग शांत करायला. माझे बाबा माझ्यावर रागावलेत, त्यांचा राग जाऊ दे. बघा तो मुलगा किती म्हणजे पितृभक्त आहे. आणि मग दुसरा वर त्यांनी मागितला, मला अग्निविद्या, म्हणजे स्वर्गात सुद्धा, स्वर्गापेक्षा सुद्धा जास्त, म्हणजे स्वर्ग मिळण्यासाठी जी अग्निविद्या असते ती मला शिकवावी. तो म्हणाला ठीक आहे, 2 वर दिले. पण तिसरा वर त्यांनी कोणता मागितला माहितीये? की जो कळायला अतिशय अवघड, आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, नॉलेज ऑफ सोल, ते मला द्या. आणि अतिशय मागे लागल्यानंतर, म्हणजे नचिकेताने हट्टच धरला, तेव्हा यमानी तीही विद्या त्याला दिली. अशा तऱ्हेने नचिकेताने यमाकडून 3 वर मागून घेतले. कळलं? लक्षात आली गोष्ट? अगदी छान आणि सोपी आहे. बेडेकर, अथर्व बेडेकर, ऐकू येते का? हॅलो अथर्व.
हो मॅम. हा, म्हणजे मग बघा आता काय ते. आपण धडा वाचूया का आता एक एक ओळ? बघा, पितृभक्त नचिकेता म्हणजे काय? नचिकेत who was devoted to his father. आता त्याच्यातलं आधी आपण याच्यातलं बघूया, थांब एक मिनिट. प्रस्तावना बघूया. मी इथे शेअर केले, ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी इथे पण बघू शकता. बघा प्रस्तावना. वेदाः ब्राह्मणाः आरण्यकाः उपनिषदः इति वेदवाङ्मय परंपरा वर्तते. म्हणजे आपण म्हणतो बघा वेदवाङ्मय, लिटरेचर ऑफ वेदाज. त्याच्यामध्ये काय काय येते? वेद, 4 वेद तुम्हाला माहिती आहेत. कोणते पूजा? 4 वेद. यजुर्वेद आणि माहित नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. 4 वेद. नंतर ब्राह्मणाः म्हणजे ब्राह्मणके नावाचं एक पुस्तक आहेत बरं का ती. नंतर आरण्यकाः आणि उपनिषद, गोष्टी वेगवेगळ्या, अशी ही वेद परंपरा आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक एक झालेली पुस्तकं. एतस्यां परंपरायां प्रमुखः 10 उपनिषदः ख्याताः. या परंपरेमध्ये 10 उपनिषद प्रसिद्ध आहेत, ख्याताः फेमस आहेत. उपनिषत्सु तत्वज्ञान चर्चा निरूपणम वर्तते. उपनिषदामध्ये काय असतं? फिलॉसॉफी, तत्वज्ञान, सगळं फिलॉसॉफी असतं. उपनिषत्सु अन्यतमा कठोपनिषद. उपनिषदांमध्ये एक कठोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्याचं नावच कठोपनिषद. कठोपनिषद उद्धृता यमनचिकेतसो कथा. कळलं का? कठोपनिषदात आलेली, उद्धृता म्हणजे वर्णन केलेली, यम नचिकेत यांची ही गोष्ट आहे. आता बघा, आता सुरुवात करूया. अरे वाजश्रवाः नाम दानपरः ब्राह्मणः आसीत. आता मी तुम्हाला गोष्ट सांगितल्यामुळे तुम्ही सुद्धा हे भराभर ट्रान्सलेशन मला सांगू शकाल, हो की नाही? सोहम जैन, पहिल्या वाक्याचं काय होईल सांग बरं तू, प्रयत्न कर. हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम. ठीक आहे, राधिका तू सांग. हॅलो, आवाज येतोय ना राधिका? तुझा आवाज येतोय का ग? हो मिस. हो मिस. मग हे लोक का नाही उत्तर देत बरं? अनन्या तू सांग बरं. हो मिस. मिस वाजश्रवा नामाचा एक दानपर होता. दानपर म्हणजे डोनेटर. तो ब्राह्मण होता. बस होता. एक एक ओळीचा घेऊया. एकदा सह विश्वजित यज्ञम अकरोत. एकदा त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला. यज्ञ म्हणजे काय माहिती आहे ना रे तुम्हाला? यज्ञ म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन नाही बघा. यज्ञ म्हणजे असं एक मोठं हे यज्ञकुंड, आणि त्याच्यामध्ये बघा लाकडं टाकून जाळतात आणि मग त्याच्यावर तेल तूप असं ओततात. ब्राह्मण मंत्र म्हणतात. कळलं की नाही? लग्नात वगैरे पण करतात बघा असं. मीच म्हणजे हवन का? हवन, बरोबर. तर तो विश्वजित नावाचा यज्ञ, विश्वजित यज्ञ
हा केला त्यांनी, अकरोत केला. समाप्ते यज्ञे सह ब्राह्मणेभ्यः दक्षिणाम अयच्छत. यज्ञ समाप्त झाल्यावर, संपल्यावर त्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा दिली. ब्राह्मण म्हणजे कोण माहितीये ना, जे पूजा हवन वगैरे सांगतात ते, त्यांना दक्षिणा दिली. अयच्छत. दक्षिणायाम सर्वदा प्रियम वस्तू यच्छेत इति नियमः. दक्षिणेमध्ये नेहमी, सर्वदा म्हणजे ऑलवेज, प्रिय वस्तू यच्छेत, आपल्याला जी आवडेल वस्तू जास्त ती द्यायची. कळलं की नाही? इति नियम, हा रूल आहे. प्रत्येक यज्ञाच्या नंतर जेव्हा दक्षिणा म्हणून ब्राह्मणांना देतात, ते आपल्याला प्रिय असलेली वस्तू द्यायची. किंतु पिता वाजश्रवाः तु दक्षिणारूपेण दुग्धदाने असमर्थाः दुर्बलाः वृद्धाः च धेनु अयच्छत. परंतु पिता, वडील जे वाजश्रवा होते त्यांनी तर, तू म्हणजे तर, दक्षिणारूपेण, दक्षिणेच्या रूपात दूध देण्यासाठी, अनेबल टू गिव्ह मिल्क, अनेबल, दुर्बलाः अगदी वीक, अशक्त, आणि वृद्धाः म्हणजे ओल्ड, अशा ज्या काऊज, गायी होत्या त्या त्यांनी दिल्या. कोणी कुणाला दिल्यात रे बाळांनो? हॅलो पूजा? वाजश्रवानी ब्राह्मणांना. शाबास. तस्य पुत्रः नचिकेताः तद अपश्यत. त्याचा पुत्र जो नचिकेत होता त्याने ते पाहिलं. असमीचीन दानेन पिता मे नरकम गमिष्यती. कळलं की नाही? अर्धच वाक्य घे बघा, गमिष्यती. असमीचीन दानेन म्हणजे अयोग्य, कळलं का? असं दान केल्याने, मे पिता, मे म्हणजे मे महिना नाही, माझे वडील नरकात जातील. गमिष्यती भविष्यकाळे, कळलं का? नरकम, नरकामध्ये जातील. माहिती आहे ना तुम्हाला? पृथ्वी, स्वर्ग आणि नरक अशा 3 हे आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे हे काय म्हणतात, कल्पनाच आहेत. आता स्वर्ग कोणी पाहिलाय? ऐकी नाही. नरक तरी कोणी पाहिलाय? पण खूप वाईट असतं त्याला नरक म्हणतात. मग वाईट अयोग्य अशा दानामुळे माझे वडील नरकामध्ये जातील. इति भीत्या, कळलं की नाही? अशी भीती वाटून सह पितरम अपृच्छत. तो त्याने वडिलांना विचारलं. पितः किम तव अतीव प्रियम. बाबा, तुम्हाला सर्वात जास्त कोण प्रिय आहे? झटिती पिता अवदत. झटिती म्हणजे काय? कोण सांगेल? मॅम अचानक एकदम फास्ट त्याला रिप्लाय करा रागा. बरोबर, ताबडतोब, लगेच. पिता अवदत, लगेच बाबा म्हणाले, वत्स त्वमेव मम प्रियतमः. कळलं? बाळा, वत्स म्हणजे बाळा, मुला, तूच माझा सर्वात प्रिय आहेस. प्रियतमः, सर्वात प्रिय आहेस. नचिकेताः पुनः अपृच्छत. नचिकेतानी पुन्हा विचारलं. तरीही माम कस्मै दास्यती भवान. बघा, तर मग माम म्हणजे मला, कळलं का? मला तुम्ही कोणाला देणार आहात? कळलं का? दास्यती, देणार आहात. मग तुम्ही मला कोणाला देणार आहात?
वाजस्रवसा किमपि उत्तरम न दत्तम. वाजश्रवाने काहीही उत्तर दिलं नाही. द्विवारं त्रिवारं नचिकेतसा तदेव पृष्टम. 2-3 वेळा नचिकेताने तेच विचारलं. तद एव तेच विचारले. पृष्टम. तदा क्रुद्धः भूत्वा पिता नचिकेतसम. ते अर्धच वाक्य बघा. तेव्हा रागावून, कळलं, क्रुद्ध रागावणे, भूत्वा म्हणजे होऊन, रागावून वडील नचिकेताला अहम त्वाम मृत्यवे ददामी. कळलं का? मी तुला कोणाला देणार आहे? मृत्यवे, मृत्यूला देणार आहे. मृत्यूदेव यमदेव त्याला मी देणार आहे तुला. इति अवदत. असं हॅलो म्हणे. हॅलो. बोल. नाही मिस ते माईक चालतच नव्हता. कोणाचा रे? मी सोहम. सोहम फडके का? हो बर, आता ऐकू येते ना? हो हो. हा. पिता क्रोधावेशे एवं उक्तवान इति नचिकेताः अजानत. बघा, वडील रागाने, क्रोधावेशे, क्रोध आवेश म्हणजे राग जोरात आल्यामुळे, एवं उक्तवान रागामुळेच असं म्हणाले. उक्तवान म्हणजे म्हणाले. इति नचिकेताः अजानन, अजानत. असं नचिकेताला समजलं. अजानत भूतकाळ आहे बघा. बाबा रागावूनच बोललेत हे नचिकेताला समजलं. तथापि पितुः आदेश पालनार्थम सह यमपुरम अगच्छत. तथापि परंतु बट पितुः आदेश पालनार्थम म्हणजे आदेश म्हणजे ऑर्डर, कळलं का? आज्ञा, वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी तो यमपुराला गेला. कळलं का? वडील रागाने बोलले ते माहितीये, पण आता वडिलांची आज्ञा पालन तर केलं पाहिजे. डिसओबे करून चालणार नाही. ओबिडियंट होता तो, आणि म्हणून तो यमपुरात गेला. यमपुरे यमः अनुपस्थितः. यमपुरामध्ये यम प्रेझेंट नव्हताच. कळलं का? नव्हताच तिथे तो. बालः नचिकेताः तत्रैव 3 दिनानि यावत् किमपि अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षाम् अकरोत्. तत्रैव तेथेच 3 दिवस, कळलं, यावत जोपर्यंत म्हणजे यम आला नाही तोपर्यंत, किमपि अभुक्त्वा काहीही न खाता, भुजभुंज म्हणजे खाणे, काही न खाता, न पिता अपित्वा काहीही न पिता, पाणी सुद्धा नाही, यमस्य प्रतीक्षाम अकरोत् यमाची वाट पाहत राहिला तो. वेटिंग फॉर हिम. कुणासाठी? यम. कळलं? चतुर्थे दिवसे यमः यमपुरम प्राप्तः. चौथ्या दिवशी यम यमपुरात आला, प्राप्त. क्षुधार्थः पिपासार्थ बालतिथीं दृष्ट्वा तस्य हृदयं करुणया अद्रवत. क्षुधार्थ म्हणजे भुकेलेला, पिपासार्थ तहानेलेला, बालतिथीं म्हणजे बाल अतिथी, लहान मुलगा, अतिथी म्हणजे अचानक आलेला पाहुणा, पाहून, तस्य हृदयम त्याचं मन करुणेने दाटून आलं.
त्याच्या मनात मर्सी पीटी वगैरे निर्माण झाल्या. कळलं का? म्हणजे परत बघा वाक्य. तहानेलेला आणि भुकेलेला छोटा मुलगा पाहून, अतिथी म्हणजे पाहुणा, छोटा बाल मुलगा पाहुणा आलेला पाहून त्याचं मन म्हणजे दयेने भरून आले. अद्रवत. यमः नचिकेतसे त्रीन वरान याचस्व इति अवदत. यम नचिकेताला 3 वर माग असे म्हणाला. वर म्हणजे काय हो? ब्लेसिंग. कळलं का? तुम्हाला काय पाहिजे ते हवं ते 3 वर तू मागून घे. ततः बालकः प्रथमं वरम अयाचत. नंतर तो मुलगा पहिलं ब्लेसिंग त्यांनी मागितलं. अयाचत. याच म्हणजे मागणे. हो की नाही? मम जनकस्य वाजश्रवसः माम प्रतिक्रोधः शांतः भवतु. माझ्या वडिलांचा, जनकस्य वडिलांचं, कोण वडील? वाजश्रवसः, वाजश्रवाचे, माम प्रती माझ्यासाठी असलेला राग शांत कर. कळते? शांत होऊ दे. राग आलेला नाहीसा होऊ दे. बघा, वडिलांनी रागात म्हटलं हे त्याला माहित होतं, म्हणून त्यांनी पहिला वर आपल्या वडिलांसाठी मागून घेतला. आता स्वर्ग साधिकाम अग्निविद्याम दत्वा माम अनुगृह्णातु. स्वर्ग साधिकाम, साधिका म्हणजे मिळणे, स्वर्ग मिळण्यासाठी अग्निविद्या नावाची जी विद्या आहे ती मला देऊन मला उपकृत करावे, माझ्यावर कृपा करावी. अनुगृह्णातु. कळलं? अग्निविद्या देऊन. आता मगाशी बघा नरक शब्द आला होता, आता स्वर्ग आलाय. कुणाला माहितीये का हो स्वर्गाबद्दल काही सांगा? हॅलो, आपणहून सांगा कोणी. स्वर्ग कोणी पाहिलाय का? हॅलो. मिस मी बोलू? बोल. मिस जे म्हणजे असं बोलतात की जे चांगले काम करतात ते स्वर्गात जातात आणि जे वाईट काम करतात ते नरकात जातात. हा बघ, म्हणजे असं बोलतात, म्हणजे या कल्पना आहेत, आहे की नाही? स्वर्ग म्हणजे खूप छान, तिथे अप्सरा असतात, तिथे अमृत असतं प्यायला, चहा नसतो, आहे की नाही? असं छान छान सगळं स्वर्गात. आणि नरकात घाणेरडं सगळं, आहे की नाही? अशा या कल्पना आहेत. आता मी सुद्धा स्वर्ग नाही पाहिला, कारण माहितीये का तुम्हाला म्हण आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग आपण मेलो नाहीये अजून, आहे की नाही? त्यामुळे आपण कोणीच स्वर्ग पाहिला नाहीये. पण इथे म्हटलंय असं की स्वर्ग मिळण्यासाठी जी अग्निविद्या आहे ती मला तुम्ही देऊन मला उपकृत करावं, माझ्यावर उपकार करावे. इति द्वितीयम वरम स. एक मिनिट, पुढचं पान काढू दे. हा. इति द्वितीयम वरम सह अयाचत. असा दुसरा वर त्यांनी मागितला. यमः आनंदेन वरौ प्रायच्छत. यमाने हॅपीली, आनंदाने ते 2 ब्लेसिंग दिले. कळलं? प्रायच्छत दिले. ततः तृतीय रूपेण नचिकेताः आत्मज्ञानम अयाचत. कळलं का? ततः म्हणजे देन, नंतर. नंतर तिसरा जो वर होता त्या तिसऱ्या वराच्या रूपाने
त्यांनी काय मागितलंय? आत्मज्ञान अयाचत तस्य प्रार्थनां श्रुत्वा यमः चकितः. त्याची रिक्वेस्ट ऐकून श्रुत्वा यमः चकितः, यम आश्चर्यचकित झाला. न कोपी मर्त्यः अद्यपर्यंतं तद ज्ञातुं कामः. कळलं का? आत्तापर्यंत, अद्यपर्यंतम आत्तापर्यंत कोणीही मर्त्य म्हणजे जिवंत माणूस ते ज्ञातुकाम ते जाणून घ्यायला म्हणजे ते जाणून घेण्याची इच्छा केली नाही. आत्तापर्यंत एकाही माणसाने ही विद्या जाणून घेण्याची इच्छा, कामह म्हणजे इच्छा, ज्ञातू म्हणजे जाणून घेण्यासाठी, कळलं, कोणीही इच्छा केली नाही. अल्पवयसः बालस्य कथमिव प्रगल्भा ज्ञानतृष्णा. त्याच्या मनात आलं बघा यमाच्या, अल्पवयसः एवढ्याशा लहान वयाच्या मुलाला एवढी प्रगल्भ म्हणजे एवढी खूप मोठी ज्ञानाची तहान म्हणजे ज्ञान मिळवण्याची इच्छा कशी काय असेल? त्याला आश्चर्य वाटलंय. कळलं? एवढासा लहान मुलगा एवढं प्रगल्भ एवढं मोठं ज्ञान कसं काय मागतोय? यमः विविध प्रलोभनैः नचिकेतसं तृतीय वरात निवारयितुं प्रायततो. यमाने वेगवेगळी प्रलोभने म्हणजे लालूच म्हणतो आपण त्याला, काय म्हणतात दुसरा शब्द? प्रलोभन. एखाद्याला एखादं प्रलोभन म्हणतो ना, त्याला काय शब्द आहे? कोण सांगेल? आपण म्हणतो ना लहान टेम्पटिंग असतं ना लहान मुलांना, आपण म्हणतो मी तुला चॉकलेट देईन. मोठ्या एखादा हावरट माणूस असला की त्याला म्हणतो मी तुला पैसे देईन. प्रलोभन. ते वेगवेगळी प्रलोभन दाखवून यमाने नचिकेताला तिसऱ्या वरापासून निवारयितुं म्हणजे लांब नेण्याचा प्रयत्न केला. कळलं का? तिसरा वर त्यांनी मागू नये असा त्यांनी प्रयत्न केला. किंतु निश्चलः नचिकेतसः निर्णयः. परंतु नचिकेताचा निर्णय, कळलं का, ठाम होता. कळलं? त्याचा निर्णय बदलत नव्हता. तो मला तेच पाहिजे, आत्मज्ञानच. अन्ते वरम दातुं वचनबद्धः यमः तस्मै ज्ञानिनाम अपि दुर्लभम आत्मज्ञानम उपादिशत. बघा, अंते शेवटी, ॲट द एंड, वरम दातुम वचनबद्ध. कळलं की नाही? 3 वर देणार ह्यांनी वचन दिलं होतं ना आधीच. तो वचनबद्ध यम जो होता त्याने तस्मै त्याला ज्ञानीनाम अपि दुर्लभम खूप अगदी स्कॉलर लोकांना सुद्धा कठीण, रेअर, कठीण असं आत्मज्ञान, कळायला समजायला कठीण असं आत्मज्ञान त्यांना दिलं. उपादिशत उपदेश केला. कळली का गोष्ट नीट? हॅलो. आता बघा, पहिल्यांदा आपण मराठीत सांगितली गोष्ट. आता संस्कृत मधून आपण त्याचं भाषांतर हे म्हणजे मराठीमध्ये भाषांतर पाहिलं. आता मला वाटतं त्यातले संधी बघूया आपण. आणि धडा पण वाचायचा एकदा. धड्यातले पण आधी संधी बघू. बघा आहेत का?
ओळीनी धडा वाचून मी पण वाचते, तुम्ही पण. हा, खूप कमी आहे त्याच्यात संधी, आहे की नाही? एकदम बघा 3, 4, 5व्या ओळीत आहे बघा, त्वमेव आहे, सापडलं? 5व्या ओळीत 5वा शब्द, वरून सुरुवात करा, लक्षात येईल. हॅलो, सापडला का रे? हो मिस. हा, हो मिस. प्रांजल राऊत आली आहे ना ग? प्रांजल, हॅलो, आली आहे? मगाशी आली होती, आता परत गेली वाटतं. संस्कृती पाटील, ऐकू येते का ग? हॅलो मिस ती नाहीये. बघ, ती पण आली होती पण गेली. आता काय करायचं या मुलांपुढे? बरं, आता सध्या किती जण आहेत ग अनन्या आपल्याकडे आत्ता? किती हजार? मिस 13 जण आहेत ना. बरं, त्यांना मी सांगते, जे आहेत ना त्यांनी एक करायचंय की फीच्या बाबतीत तुम्हाला आता फी जी द्यायची असेल ना याच्या पुढे, ती तुम्ही घरी आणून दिली तरी मला चालेल, कळलं?